मी बोरकर गुरुजी, विश्वज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, मुक्काम पोस्ट रावेर, जिल्हा जळगाव, महाराष्ट्र। रावेरचा पिनकोड नंबर आहे 425508। माझा व्हॉट्सअप नंबर आणि मोबाईल नंबर एकच आहे, तो आहे 9850015558। आज 20 तारीख आहे आणि 9:45चा सुमार होत आहे रात्रीचा, आणि हे प्रसारण मी आळंदीहून करत आहे। आळंदीच्या लॉजमधून, हॉटेलमधून हे प्रसारण मी करत आहे, मार्गदर्शन करत आहे। उद्या दिवाळीचा सण आहे, 21 तारीख आहे। 20 आणि 21 तारखेचा जो मतभेद आहे, पुष्कळ आज दिवाळी करत आहे असं म्हटलं तरी चालेल, पण पुष्कळ जण उद्या करत आहे अधिकतर, आणि खरा दिवाळीचा सण उद्याच आहे। उद्या अमावस्या पण आहे, प्रदोष पण आहे, युग्मयोग पण आहे, आणि दिवाळीचा अमावस्या असल्याकारणाने युग्मयोग, प्रतिपदा, स्पर्श, सूर्योदयकालीन अमावस्या, अधिकतर वेळेत असणारी अमावस्या, म्हणून उद्याचा दिवस दिवाळी पूजनाचा, लक्ष्मीपूजनाचा आहे। लक्ष्मीपूजनाचा हा दिवस असत असताना या दिवशी आपण पणती जे लावतो, दिवे लावतो, तर ह्या दिवशी आपण पाहिलं तर प्रभू रामचंद्र अयोध्येत आले होते। त्यावेळेला तेथील जनतेने दीपोत्सव साजरा केला होता, तो एक। परंतु तत्पूर्वी दिवाळीचा सण होताच, अयोध्येचा दिवाळी सण करतच होते दरवर्षी, पण दिवाळीचा सण हा पूर्वापारपासून चालत आलेला आहे। रामाचा जो कालखंड आहे तो अलीकडचा आहे, दिवाळीचा कालखंड आहे तो त्यापूर्वीचा आहे। अमृत मंथन जे म्हटलं असते, समुद्र मंथन ज्याला नाव ठेवलं असते, काही जण अमृत मंथन म्हणतात, कारण अमृत निघालं होतं त्यात। लक्ष्मी मंथन म्हटलं तरी चालेल, लक्ष्मीचा उदय या दिवशी झालेला होता, म्हणून आपल्याला हा सण साजरा आपण करतो। या सणाविषयी पुष्कळशे विविध प्रांतात विविधतेने प्रकार आपल्याला आढळून येतात। मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं होतं की जे निधन झालेल्या व्यक्तींचा नमस्कार करा म्हणून, तर काहींनी मला प्रश्न विचारले होते, दिवाळीचा आनंदाचा सण आणि तुम्ही निधनाच्या गोष्टी करतात कशा काय? पूर्वज होते म्हणून आपण होतो हे लक्षात घ्या। म्हणून ओरिसा प्रांतात, कलकत्ता, बंगालमध्ये, उत्तर प्रदेशातल्या काही भागामध्ये आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी जे पूर्वज आहे त्या पूर्वजांचा श्राद्ध दिवसही म्हणून साजरा केला जातो। दिवाळीच्या दिवशी त्यांना आमंत्रित केलं जाते, दिवे लावले जातात, आणि पूजन करून जे निधन झालेले व्यक्ती आहे, पूर्वज आहेत, त्यांचं स्वागत करून त्यांना भोजन दिलं जाते। हा आणि खरोखर एक कौतुकास्पद आहे। परंतु इतर प्रांतामध्ये आपण पाहिलं तर साधारणतः महाराष्ट्रामध्ये असं कधी घडत नाही आणि कधी करत नाही, पण करायला हवं। आपण बघूया, लक्ष्मीचं स्थान जीवनायुष्यात फार महत्त्वाचे आहे। प्रत्येक क्षण हा मानवी जीवनातील लक्ष्मीशिवाय मनुष्य जीवन जगू शकत नाही, हे तितकंच खरे आहे। त्रेतायुग, द्वापरयुग, सतयुग या काळातही लक्ष्मी हवीच होती, परंतु कलियुगात तर लक्ष्मीला फार महत्त्व दिलेले आहे। परंतु गेल्या दशकापासून लक्ष्मीचा हव्यास फार वाढू लागलेला दिसत आहे। मायबाप आपण सरकारला म्हणत असतो, पण ही सरकारीसुद्धा या जनतेकडून अधिकाधिक टॅक्सच्या रूपाने नको तितके टॅक्स जमा करू लागलेली आहे। म्हणजे पैसा हा सरकारलाही अधिकाधिक लागू लागलेला आहे।
गाय माता मानली जाते, गोमूत विकू नये असं शास्त्र सांगते आणि सरसकट गायचे दूध गायचे तूप विक्री होत आहे. देवदर्शनाला सुद्धा तिकीट लावणारे सरकार आपण बघतो आहोत. टोल रूपाने पैसा वसूल करणारे हे संस्कृतमय सरकारही आपण पाहत आहोत. या जगात आता पाणी आणि हवासुद्धा विकत आपल्याला घ्यावी लागत आहे. राजलक्ष्मी हे अलक्ष्मीच्या रूपात मोठ्या प्रमाणावर तयार होत आहे. पैसा माणसाला उंच शिखरावर नेत असला तरी माणसाला शेवटच्या क्षणी पैसा सोबत नेता येत नाही. हे खरं असलं तरीही मात्र मनुष्याचा हवास, पैशाचा हवास बंद होत नाही. जे बडे कारखाने आहे, उद्योगपती आहे, त्यांच्याकडे हजारो मजूर काम करतात, जागतिक कीर्तीचे आहे. त्यांच्या एक लिमिट घालून दिली पाहिजे पैशाच्या बाबतीत. जे सामान्य लोक आहेत, जे मध्यमवर्गीय आहे, श्रीमंत तबका आहे, तर 100 कोटीच्या वर कोणालाही पैसा ठेवण्याचा अधिकार नसावा. 2-2 हजार 8-8 हजार कोटीचे अब्जावधीचे पैसे हे ठेवण्याचा अधिकार जनतेला नसावा. म्हणजे हव्यास मिटेल आणि भ्रष्टाचारसुद्धा कमी होईल. या योगाने याच्यावर मर्यादा आणली पाहिजे. सरकार जमिनीवर मर्यादा आणते, सिलिंग आणते, शेतजमिनीवर आणते, पैशावर काय आणत नाही. पैशावरसुद्धा 100 कोटीच्या वर कोणाजवळ पैसा ठेवण्याचा अधिकार नसावा. सोनं किती ठेवावं याला मर्यादा सरकार घालते आणि पैसा किती ठेवावा याला मर्यादा का घालत नाही, तेही घालायला हवं. असो, राजलक्ष्मी ही अलक्ष्मीच्या रूपात मोठ्या प्रमाणात होत आहे. पैसा माणसाला उंच शिखरावर नेत असला तरी माणसाला पैसा सोबत नेताच येत नाही. सबसे बडा रुपया हे म्हटला जातो. म्हणूनच प्रत्येकाला लक्ष्मीची आवश्यकता आहे. भारतीय संस्कृती ही किती आगळीवेगळी आहे. देवादिकांना पण समुद्र मंथनातून लक्ष्मीचा उदय केलेला असताना त्यासोबत मात्र अलक्ष्मीचा पण उदय झालेला आहे. शुभलक्ष्मीचे वाहन घुबड आहे, कमलपुष्पावर विराजमान आहे, सुंदर रूपवान आहे, हसणारी आहे. या उलट अलक्ष्मी ही कुरूप आहे, काळी आहे, चेहऱ्याने भेसूर आहे, वाणी कठोर आहे, दुर्गुण आहे. कुत्रा, मांजर, कावळा, गिधाड ही तिची वाहनं आहे. शुभलक्ष्मी सौख्य देते, अलक्ष्मी दुःख देते, कष्ट देते, रोग देते, शिक्षा देते, फाशीवर सुद्धा चढविते, अपकीर्ती करविते, मृत्यू पण देते. ज्या घरात अलक्ष्मी शिरली तिथे शुभलक्ष्मी क्षणभरही टिकत नाही. राजे गेले, रजवाडे गेले, सत्ता गेली, भूकंप, प्रलय झाले, आगी लागल्या, महामारी आल्या, वर्तमान कोरोना आला आणि अनेक जण जीवाला मुकले. ही माया सर्व काही अकर्त आहे, ती अलक्ष्मीची आहे. अलक्ष्मी असे घडवते. मानव शहाणा होत नाही, मनुष्याचा जीव जातो तरी लक्ष्मीचा हव्यास तो मात्र सोडत नाही. असे दुर्गुणयुक्त वर्तमान स्थितीत आपल्याला पाहायला मिळते. मनुष्य पैशाला या अलक्ष्मीला कवटाळून बसलेला आहे आणि हेच अलक्ष्मीला हवे असते, कारण त्याचा शेवट त्याला करावायचा असतो. घराणे संपवायचे असते. शुभलक्ष्मी प्राण वाचविते, अलक्ष्मी प्राण घेऊन जाते. शुभलक्ष्मी सुख संपन्नता आणते आणि धन असूनसुद्धा अलक्ष्मी कष्ट, दुःख, असमाधान, रोगराई आणते. म्हणूनच आपण शुभलक्ष्मीचे स्वागत करायला हवे. शुभलक्ष्मी ही सत्यतेच्या जागी असते, शांततेच्या जागी असते. ज्या घरात वाद होत नाही, ज्या घरात आनंद आहे, ज्या घरात माता पिता सासू सासरे सुखी आहे, त्यांची सेवा शुश्रूषा केली जात आहे. माता पिता सासू सासऱ्यांना आपण इच्छा पूर्ण करीत आहात. लक्ष्मीच्या त्या इच्छा पूर्ण होत असतात. अलक्ष्मी मात्र कठोर आहे. अलक्ष्मी कुयोग आहे. कुयोग दुर्बुद्धी पुसते, व्यसनाधीनता अलक्ष्मी आणत असते. लक्ष्मी प्रसन्न करण्यासाठी आपल्याला या गोष्टी करायला हव्या. अशा शुभलक्ष्मीचे स्वागत आपण सदा सर्वदा करायला हवे. आपले घराण्यात मुलगी जन्मास आली, लक्ष्मी जन्मास आली असे आपण म्हणत असतो. पहिली पेटी धन की पेटी असे म्हटले जाते. सुनबाई घरात आली की माप ओलांडून आले की लक्ष्मीची पावले घरात आली असे आपण मानतो. आणि हे सर्व कुटुंबात आणणारे माता पिता सासू सासरे असतात. विष्णू पुराणात सांगितले आहे की लक्ष्मी ही पूर्ण विश्वाला समृद्ध करीत असते. आई वडील हे घराण्याचे लक्ष्मी नारायण असतात. त्यांच्या सेवेत लक्ष्मीचे आगमन घरात होत असते. सासू सासरेमुळे सुनबाई रूपी लक्ष्मीला सौभाग्य प्राप्त झालेलं आहे.
महाभारतात स्त्रिया माँ सांझ जिस घर में होती है वहाँ ही लक्ष्मी का निवास होता है। मनुस्मृतीत स्पष्ट सांगितले आहे की पूर्वजों का श्राद्ध, जीवित माता पिता सास ससुर का सम्मान जहाँ होता है वही लक्ष्मी ठहरती है और वही लक्ष्मी का आगमन आपको देखने को मिलता है। वहाँ सारी स्त्रियाँ कर्म पूजा अपनी सफल होती है, अन्यथा गंगा में डूबते रहो, पाप धुलेगा नहीं। बार बार पूजा कर्म तीर्थ यात्रा करो, सब व्यर्थ जाएगी। बळीने स्वर्गावर आक्रमण करून सर्व देवी देवतांना बंदिवान केले होते, त्यात लक्ष्मी पण होती। याच दिवाळीच्या वेळेस विष्णूने सर्व देवी देवतांना मुक्त केलेले होते, म्हणून हा दीपोत्सव साजरा केला जातो। याच वेळी प्रभू श्रीराम रावणाचा वध करून अयोध्येत आले होते, म्हणून दीप उजळून त्यांचे स्वागत केले जात असते। प्रस्तुत समुद्र मंथनातून लक्ष्मीचा उदय झाला, त्यावेळी सर्व पृथ्वी पाताळ स्वर्ग प्रकाशमान झालेले होते। अलक्ष्मीचे रूप हे आपण पाहिले तर कठोर असते, परंतु शुभलक्ष्मीचे रूप हे अवर्णनीय सुंदर रूपवान असते। लक्ष्मीला पाहून सर्व देवी देवतांना लालसा उत्पन्न झाली होती। सर्व देवांना लक्ष्मी हवी होती। हे लक्ष्मीचे लक्षात ज्या वेळेला आले त्यावेळेला लक्ष्मीने लक्ष्मी उदयापूर्वी श्री विष्णूंना वरले होते, म्हणून लक्ष्मीने लवकरच ती विष्णुप्रिया झाली होती। म्हणूनच एकटी लक्ष्मी पूजनात कधीही योग्य ठरत नाही। लक्ष्मीचा उदय एकट्याने त्यावेळेस सर्व देवांचे अभिलाषाने चिंताग्रस्त झाली होती। भृगुऋषींनी नारायण विष्णूच्या छातीवर लाथ मारली, तेव्हा विष्णूने भृगुऋषीचा न रागवता त्यांचे चरण शिरावर घेतलेले होते। हे पाहून लक्ष्मी एकटी निघून गेली होती। त्यावेळेस लक्ष्मी क्रोधित होती, लक्ष्मी संतापात होती। लक्ष्मीला एकटेपण असह्य झाले होते, म्हणजे एकटी जी लक्ष्मी आहे ती संतापी, क्रोधी, असह्य अशी आहे। म्हणून अलक्ष्मी जी आहे ती या पाठोपाठ येण्याची ती प्रयत्न करीत असते। म्हणून आपण केव्हाही एकटी लक्ष्मीचं पूजन हे योग्य नसते। सदा विष्णुप्रिया, शांत, भाग्यकारी, शुभकारी असते। म्हणून एकटी लक्ष्मीचे पूजन न करता शेषाई नागावर बसलेली लक्ष्मीचे पूजन करणे योग्य आहे। ती मूर्ती असो, फोटो असो, रेखाटन असो, सोन्या चांदीची मूर्ती असो, लाकडाची असो, कुठलीही असो, पितळाची असो, तरी ती नारायणासह लक्ष्मी, विष्णूसह लक्ष्मी, पाय चुरत असलेली लक्ष्मी हेच खरी लक्ष्मी आहे। स्कंदपुराणात, पद्मपुराणात, भविष्यपुराणात लक्ष्मीचा उल्लेख, लक्ष्मीचे पूजन दिवाळी पर्वात तर केलेच पाहिजे, परंतु सदा सर्वदा लक्ष्मीचे आवाहन केले पाहिजे असे सांगितले आहे। दिवाळीपूर्व महाभारतातील युद्धामुळे अनेक स्त्रिया विधवा झालेल्या होत्या। त्यांचा तिरस्कार होऊ नये म्हणून कृष्णाने त्यांना अभय दिले होते। त्यावेळी पण दीपोत्सव साजरा झालेला होता। विक्रमादित्य राजांनी दिवाळी पर्व वर्षात संपूर्ण राज्यभर दीपोत्सव साजरा केलेला होता। त्रयोदशी चतुर्दशी तिथीला बळीराजाला आकाश, पाताळ, पृथ्वी तिन्ही लोकात त्यांचे पूजन होईल असे कृष्णाने वरदान दिले होते। श्रीकृष्णाने त्यांचे पूजन करून दीपोत्सवसुद्धा साजरा केलेला होता। देवी रुक्मिणीने लक्ष्मीला विचारले होते की दिवाळीच्या दिवशी आपण कोणकोणाच्या घरात जाणार आहात, तर त्यावेळी लक्ष्मीने वसामी नित्यं सुभगे प्रगल्भे दक्षिणरे कर्माणि वर्तमाने माता पिता सेवा निरंतरे वंदान्ते कृतानामी शती सह समर्थ शांती स्वच्छता प्रेम माता पिता वृद्धंगण सत्यमं लक्ष्मी प्रसन्नते। म्हणून ज्या घरामध्ये शांतता आहे, आई वडिलांची सेवा आहे, सासू सासऱ्यांची सेवा आहे असं पुराणात सुद्धा उल्लेख दिलेला आहे। भगवती लक्ष्मी कोणत्या घरातून निघून जाते याविषयी रुक्मिणीने लक्ष्मीला पुनश्च विचारले होते। ना कर्मशीले पुरुषे नास्तिके सांसारिके क्लील शांती कृष्णती यमपशु चिरचित्ते माता पिता दुःखित। ज्या घरात देवांना महत्त्व दिले जात नाही, नास्तिकता अधिक असते, नास्तिक लोक राहते, घाण दुर्गणी ज्या घरात आहे, यमाची पशु ज्या घरात निवास करत आहे, माता पिता ज्या घरात दुःखी आहे, भ्रष्ट संपत्ती ज्या घरात आहे, वाद वितुष्ट घरात आहे, अशा घरात लक्ष्मी सांगते मी निघून जाते। महाभारत 11 मध्ये याचा उल्लेख आढळतो। स्त्रिया दुष्ट विचारी, अविचारी, सासू सासऱ्यांना मान सन्मान न देणारी, प्रकीर्ण भांडा मनवे क्षय करीती मी, सदाच भृतुवी प्रतिकुलू प्रदस्या लज्जाहिता कलह प्रिया। लक्ष्मी ही सुखशांतीच्या ठिकाणी राहते, प्रसन्नतेच्या ठिकाणी राहते।
आणि ज्यांचा नातेगोतावळा हा एकसंघ आहे, नातेगोत्यामध्ये प्रेम आहे, नातेगोत्यामध्ये आनंद आहे, तोच आनंदाचा उत्सव म्हणजे दीपावली उत्सव असा असतो. फार परंपरा आहे. वर्तमान स्थितीमध्ये मुले म्हणा, सुना म्हणा, या नोकरीनिमित्ताने किंवा इतर कारणास्तव दूर राहतात, परंतु दिवाळीच्या दिवशी सर्वांनी एकत्र येऊन दीपावलीचा सण साजरा करायला हवा. हा साजरा करत असताना आपल्याला जे काही निधन झालेल्या व्यक्ती आहे त्यांना पण आपण या उत्सवामध्ये सामील करून घेणं आपल्याला जरुरीचं आहे. कारण पूर्वज आहे म्हणूनच आपण दिवाळी उत्सव साजरा करीत असतो, हे लक्षात घ्या. पूर्वज नसते तर आपण नसतो, शून्यवत असतो. म्हणूनच पूर्वजांची आठवण करणे, स्मरण करणे आणि त्यांना पण दिवाळीचा फराळ देणे, अर्पण करणे हे पण आपलं कर्तव्य आहे. प्रथम त्यांचं पूजन करायचं, मातापितांचं सासूसासऱ्यांचं पूजन करायचं, नंतरच गणपतीचं पूजन आपल्या कुलदेवतेचं पूजन करायचं, कुलदेवताचं पूजन करायचं, नंतर गणपतीचं पूजन करायचं, नंतर लक्ष्मी नारायणासह विष्णूसह असलेलं लक्ष्मीचं पूजन करायचं, कुबेर ठेवायचे, सरस्वती ठेवायची. अशांचा हा दीपोत्सव साजरा करायला हवं. सर्व माझे प्रिय जे आहे, जे माझं नातेसंबंध पण आहे किंवा आपण माझेच आहात सर्वजण, ज्ञात अज्ञात सर्वजण, त्यांना शुभ दीपावली. तुम्हाला तुमच्या इच्छा पूर्ण हो, सुख संपन्नता तुम्हाला लाभो, लक्ष्मीचा निवास तुमच्या घरी सदा सर्वदा असो आणि सर्वांच्या इच्छा राहो, आरोग्यपद सर्वांनी राहावं, आयुष्यमान सर्वांनी राहावं आणि तुमची आठवण, तुमचे स्मरण माझ्या हृदयात आहे आणि आपणाला माझा शुभ आशीर्वाद आहे. पण माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर स्वर्गातून तुम्हाला पण आशीर्वाद देणार आहे. म्हणून पण आपण माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांचं अभिवादन करूया. ती माझी गुरु आहे. हे जे आजचे जे मी तुम्हाला याच्यातला काही जो भाग आहे तो बराचसा भाग तिच्या लेखनातून मला आढळून आलेला आहे. म्हणून पुनश्च त्या निमित्ताने माझी पत्नी गुरुवर्य स्वर्गीय सौ निर्मला बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याचं समापन करूया.